हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत पुरणपोळी। त्यासाठी प्रथम डाळ कुकरला शिजवून घ्यावी। त्यासाठी 2 वाटी डाळ व 1 चमचा तेल, चिमूटभर हळद व पाणी टाकून ती डाळ कुकरला शिजवून घ्यावी। 4 शिट्ट्या देऊन डाळ शिजवून घ्यावी। डाळ शिजेपर्यंत पीठ मळून घेऊया। अर्धा किलो मैदा घेऊन तो नीट चाळून घ्यावा। पीठ चाळून घेतल्याने पोळ्या मऊ होतात। पीठ चाळून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ व चिमूटभर हळद टाकून ते मिक्स करून घ्यावे। हळद मीठ मिक्स करून झाल्यानंतर पिठामध्ये थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घ्यावे। या प्रकारे पीठ मळून घ्यावे व ते मुरण्यासाठी अर्धा तास झाकून ठेवावे। आपली डाळ पण शिजून रेडी झालेली आहे। या प्रकारे डाळ शिजवून घ्यावी। नंतर एका टोपावर पुरणाची चाळण ठेवून त्यामध्ये ती डाळ ओतून घ्यावी। डाळीतले पाणी खालच्या भांड्यामध्ये पडेल व ती डाळ चाळणीमध्ये राहील। नंतर गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये ती डाळ टाकून घ्यावी। डाळ टाकून थोडी परतवून घ्यावी। नंतर त्या डाळीमध्ये गूळ टाकून डाळ व गूळ एकजीव करून घ्यावे। या प्रकारे डाळीचा गोळा होईपर्यंत डाळ व गूळ एकजीव करून घ्यावे व त्यामध्ये नंतर वासासाठी सुंठ पावडर टाकून घ्यावी। सुंठ पावडर टाकून परत ते छान मिक्स करून घ्यावे। या प्रकारे पुरण करून घ्यावा। नंतर खाली एक भांड घेऊन त्यावरती पुरणाची चाळण ठेवून त्यामध्ये पुरण ठेवून वाटीने तो पुरण बारीक करून घ्यावा। अशा प्रकारे सर्व पुरण बारीक करून घ्यावा। आपला पुरण तयार झालेला आहे। आता आपण पोळ्या करून घेऊया। पिठाचा गोळा घेऊन त्याची वाटी बनवून घ्या व त्यामध्ये पुरणाचा गोळा भरून घ्या। पुरण भरून झाल्यानंतर पिठाचा गोळा तेलात डीप करून पोळी लाटून घ्यावी। पोळी लाटून झाल्यानंतर ती लाटण्यावर घेऊन तव्यात टाकावी। बघू शकता तुम्ही आपली पोळी किती छान मस्त फुगलेली आहे। अशा प्रकारे सर्व पोळ्या करून घेऊया। बघू शकता तुम्ही आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत। बघू शकता आपल्या पोळ्या किती सॉफ्ट झालेल्या आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।